सर्वांना नमस्कार. मी सचिन सर. सर्वांचा अभ्यास जोरात सुरू असेल अशी अपेक्षा करतो, कारण आयोगाने दिलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार जून 2026 मध्ये तुमची ग्रुप बी होणार आहे आणि जुलै 2026 मध्ये तुमची ग्रुप सी होणार आहे. ठीक आहे. त्या दोन्ही परीक्षेसाठी जे विद्यार्थी फोकस करतायत त्यांचा अभ्यास एकदम सुसाट सुरू असेल आणि मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अभ्यास तोच करा ज्याच्यापासून परीक्षेमध्ये मार्क मिळतील. नाहीतर उठलं की सुटलं कोणतं तरी पुस्तक वाचतोय, उठलं की सुटलं युट्यूबचं कोणतं तरी लेक्चर वाचतोय किंवा बघतोय, यानं फक्त तुम्हाला एक समाधान भेटणार आहे की मी 12 तास अभ्यास करतोय किंवा 14 तास अभ्यास करतोय. आणि तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे देखील आहेत, मी खूप अभ्यास करतोय पण परीक्षेमध्ये मार्कच मिळत नाहीत. का मिळत नाहीत मित्रांनो? अभ्यास करतो म्हणजे सर्वच करतो अशातला भाग नाही ना, योग्य अभ्यास देखील एक महत्वाचा असतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने पाठीमागच्या 2 वर्षापासून सर्वांना माहित आहे आम्ही हा आयोग पॅटर्न नावाचा एमसीक्यू सिरीज सुरू केली आहे. बरोबर आहे. या पाठीमागच्या ज्या पूर्व परीक्षा झालेल्या आहेत त्यांना देखील किंवा त्या पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील आम्ही अशा पद्धतीचे प्लॅन घेऊन आलेलो आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे प्लॅन घेतलेले होते त्यांनाच माहिती आहे त्याचा फायदा कितपत झालेला आहे. आता मी इथं म्हणेल सर्वच आमच्या लेक्चर मधून आलो, तुम्हाला वेगळं वाटेल. बरोबर आहे. खरं वाटायचं असेल, तुम्हाला बघायचं असेल तर पाठीमागची पूर्व परीक्षा जी जानेवारीला झालेली आहे, 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला बी आणि सी चे पेपर झालेले आहेत, त्या एक्झाम साठी सेम अशा पद्धतीचे प्लॅन घेतलेले होते. बरोबर आहे. ते आणखीही तुमच्या ऍप्लिकेशन वरती आहेत, एकदा चेक करा. झालेला पेपर डोळ्यासमोर ठेवा, ते लेक्चर किंवा त्या टेस्ट डोळ्यासमोर ठेवा. तुम्हालाच तुमच्या डोळ्यानं दिसेल की याचा किंवा पाठीमागच्या पूर्व परीक्षेमध्ये खरंच प्रश्न होते का. पाठीमागच्या पूर्व परीक्षेमध्ये सचिन सरांनी लेक्चर मध्ये सांगितलं होतं याच्यावर प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे, त्याच टॉपिक वरती प्रश्न आहेत का हे तुम्हाला स्वतःलाच बघायला मिळेल. किंवा मी तर म्हणणारच आहे ना, प्रश्न असणारच आहेत. बरोबर आहे. प्लॅन आमचा आहे ना, कोणी आपल्या प्लॅनला नावं नाही ठेवणार, परंतु डोळ्यानं जोपर्यंत दिसत नाहीये तोपर्यंत खरंय हे मानायचं नाही. का 30 सेकंदाच्या रील्स मध्ये जे दिसतं ना ते आजकाल विद्यार्थी ऍक्सेप्ट करत आहेत, आमचाच विद्यार्थी अशातला भाग नाही मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे आयोगाने जी वेळापत्रक दिलंय, अंदाजित वेळापत्रक दिलंय, त्याच्यानुसार जून आणि जुलैमध्ये परीक्षा होणार आहेत. त्याच पाठीमागच्या पॅटर्ननुसार सेम येणाऱ्या एक्झाम साठी एकदम नवीन स्वरूपामध्ये पाठीमागच्या प्लॅन बेस्टच होते, हाही बेस्ट असणार आहे. पण पाठीमागच्या प्लॅन मधले याच्यात प्रश्न असणार आहेत का तर अजिबात नाही. तुम्हाला माहितीये कालच्या बीच्या पेपरला जिओग्राफीची काठिण्य पातळी थोडीशी उंचावली आहे, काठिण्य पातळी उंचावली नाहीये तर वेळ खाऊ प्रश्न काढलेले आहेत. त्याच पद्धतीने आम्ही इतिहास आयोग पॅटर्न एमसीक्यू सिरीज सेम जुन्याप्रमाणे. आता ज्या विद्यार्थ्यांनी हा प्लॅनच माहित नाहीये त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो काय असतो बघा. एकूण 10 टेस्ट असतात आणि 10 लेक्चर असतात. तुम्हाला सांगतो आपल्याला इतिहासाला आयोग किती प्रश्न विचारतोय रे? इतिहासाला आयोग 10 प्रश्न विचारतोय. क्लिअर आहे. त्याच पद्धतीने आम्ही देखील त्या एका टेस्ट मध्ये किंवा एका पेपरमध्ये आयोग ज्या पद्धतीने 10 प्रश्न विचारतोय वेगवेगळ्या टॉपिक वरती, आम्ही प्रत्येक पेपरमध्ये 10 प्रश्न काढणार आहेत. बरोबर आहे. ते तुम्ही 5 किंवा 6 मिनिटाचा वेळ लावायचा आहे, व्यवस्थित सोडवायचे आणि त्याच्यानंतर लेक्चर बघायचंय. मग त्या लेक्चर मध्ये आम्ही स्पष्ट सांगणार आहोत की हाच 10 किंवा हेच 10 टॉपिक आम्ही का निवडले. बरोबर आहे ना. कारण की एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आयोग पॅटर्न. आयोग असे काही टॉपिक आहेत जे वारंवार विचारतो आहे आणि जर तुम्ही ते फोकस केले तर तुम्हाला देखील मार्क पडणार आहेत. पण तुम्हाला तसं नाही ना, तुम्हाला इतिहासात तज्ञ व्हायचंय, इतिहासाचे तज्ञ शिक्षक देखील तुम्हाला तज्ञ बनवतायत. मित्रांनो तुम्हाला त्यांच्यासारखं नाही बनायचं, तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून हे पेपर काढलेले आहेत. ठीक आहे. सो सेम प्रत्येक टेस्टची पीडीएफ काढता येणार आहे, म्हणजे 10 प्रश्नांचा एक पेपर असणार आहे. बरोबर आहे. वेगवेगळ्या टॉपिक वरती आम्ही 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला 8 किंवा 9 प्रश्न जर बरोबर येत असतील तर समजायचं तुमचा इतिहासाचा अभ्यास हा आयोग पॅटर्न झालेला आहे किंवा आयोगाच्या परीक्षेत मार्क मिळतील असा तुमचा इतिहासाचा अभ्यास झालेला आहे. बरोबर आहे. हे प्रश्न कुठले असणार आहेत प्रत्येक टेस्ट मध्ये? 4 सप्टेंबर 2021 ला लॉकडाऊनच्या नंतर पहिली पूर्व परीक्षा झाली, तिथून 2026 पर्यंत म्हणजे 11 जानेवारी 2026 ला ग्रुप सी चा पेपर झालाय. तिथपर्यंत आयोगाने कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले किंवा आयोग असे काही टॉपिक आहेत जे वारंवार फोकस करतोय त्याच्यावरती आम्ही ह्या टेस्ट सिरीज उपलब्ध केलेल्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक टेस्ट मध्ये आयोग विचारतो त्याप्रमाणे 10 प्रश्न. मी आता सांगितलं आयोग तुम्हाला 1857 विचारतोय,
आयोग तुम्हाला प्रार्थना समाज विचारतोय, आयोग तुम्हाला काँग्रेस एखादा प्रश्न विचारतोय, सेम आम्ही देखील आयोगाच्याच पद्धतीने 10 प्रश्नांची एक क्वेश्चन पेपर डिझाईन केलेली आहे. बरोबर आहे. तुम्हाला फील यावं, तुम्हाला एक कळावं की आपला इतिहासाचा अभ्यास कुठपर्यंत झालाय. बरोबर आहे. कळणं देखील महत्वाचं आहे पोरांनो. तुम्ही उठतात 7 वाजता अभ्यासिकेत जातात, 11 वाजता रूमवर येऊन बसतात किंवा झोपतात. तुम्ही दिवसभर पुस्तक वाचताय, नाही कळत. पुस्तकं वाचल्यानं मी कुठं चुकतोय, मी कुठं कमी पडतोय आणि मला कुठं सुधारण्याची गरज आहे कळत नाही. जोपर्यंत तुम्ही प्रश्नांची प्रॅक्टिस करत नाही, प्रश्न देखील आयोगासारखेच लागतात. नाही तर आयोग विचारतोय आपलं काँग्रेसचं अधिवेशन आणि तुम्हाला शिक्षक टाकतोय लॉर्ड डलहौसीच्या लेकरांचे नावं सांगा. ते उपयोगाचं नाहीये. तुम्हाला इतिहास ते गरजेचं नाहीये. लॉर्ड डलहौसीनं काय सुरू केलं, लॉर्ड डलहौसीनं रेल्वे कधी सुरू केली होती, इथंच आयोगाचे प्रश्न आहेत. एखादा प्रश्न जर अवघड असेल तर 9 प्रश्नांवरती तुम्हाला 9 प्रश्नावरती तुम्हाला दुर्लक्ष नाही करता येत. तुम्ही लोक एका प्रश्नावर फोकस करताय म्हणून पूर्व परीक्षेमध्ये मार्क कमी येत आहेत तुम्हाला. ठीक आहे. सेम मग इतिहासाच्या प्रश्नाचे उत्तर काढण्याच्या टेक्निक सेम. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे सर्वचे सर्व पेपरमध्ये पाठांतराचा असणार आहे का रे? नाही ना. एखादा दुसरा प्रश्न फिरवलेला असणार आहे. मग त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं या गोष्टी आम्ही फोकस करणार आहे. की बाबा हे 10 प्रश्न आहेत ना, एखाद्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर वेगळ्या पद्धतीनुसार निघत असेल तर ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगितलं जाणार आहे, 100% सांगितलं जाणार आहे. या टेक्निक तुम्हाला थोड्या कुठंतरी मी म्हणेल शिकाव्या लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये मी आता सांगितलं आयोग विचारतो तसे 10 प्रश्न. प्रत्येक प्रश्न त्यापूर्वी आम्ही सांगणार आहेत की हा प्रश्न का घेतला, की हा प्रश्न या पूर्व परीक्षेला आलेला होता, या प्रश्नाचा टॉपिक आहे ना या पूर्व परीक्षेला वारंवार विचारला जातोय, त्याच्यामुळे आम्ही तो प्रश्न टाकलाय. त्याच्या शेजारची सर्व माहिती सांगितली जाते किंवा त्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना बाकीचे ऑप्शन बाजूला कसे सरतात आणि आपण योग्य ऑप्शन पर्यंत कोणत्या पद्धतीनुसार पोहोचतो हे तुम्हाला सर्व स्पष्ट होणार आहे. क्लिअर आहे. त्यानंतर बघा इथपर्यंत आहे. म्हणजे सिंपल एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आपल्याला इतिहासाला आयोग 10 प्रश्न विचारतोय. आम्ही अशा पद्धतीचे 10 क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक पेपर हा 3 ते 4 दिवसानं सोडवायचा आहे. म्हणजे बघा हा 10 क्वेश्चन झाले. बरोबर आहे. 10 क्वेश्चन झाले की 10 क्वेश्चन वरती लेक्चर होणार आहे 40-45 मिनिटाचा किंवा जेवढा होईल तेवढा. आणि त्याच्या शेवटी असे टॉपिक दिले जाणार आहेत की बाबा हे आम्ही 10 प्रश्न 1857च्या उठावावर काढले, 1857च्या पूर्वीच्या उठावावरती काढले, काँग्रेसवरती काढला, सामाजिक सुधारणेवरती काढला. मग तुमचं काम आहे की टार्गेट 1 किंवा टेस्ट नंबर 1 मध्ये कोणत्या टॉपिक वरती सचिन सरांच्या टीमने प्रश्न काढले होते त्या प्रत्येक प्रश्नाला किंवा त्या प्रत्येक टॉपिक वरती रिव्हिजन द्यायचं आणि त्याच्यानंतर टेस्ट क्रमांक 2 सोडवायची आणि टेस्ट क्रमांक 2 चं व्हिडिओ लेक्चर बघायचं. मला खात्री आहे पहिल्या 3-4 टेस्ट मध्ये तुम्हाला मार्क कमी पडतील. बरोबर आहे. एकदा का तुमचा एखादा टॉपिक वारंवार रिव्हिजन झाला ना 5 नंबरच्या नंतरच्या टेस्ट आहेत हमखास जर ज्या विद्यार्थ्यांनी सांगितल्या पद्धतीने प्लॅनला फॉलो केलेला असेल ना प्रत्येक 3 दिवसाला एक टेस्ट सोडवायची, विचारलेल्या टॉपिक वरती रिव्हिजन द्यायची, त्याच्यानंतरची पुढची टेस्ट सोडवायची, त्याचं व्हिडिओ लेक्चर बघायचं, व्हिडिओमध्ये काय सांगितलंय कोणत्या टॉपिकला फोकस करायला सांगितलंय. जर वारंवार बघितलं ना वारंवार जर हे फॉलो केलं ना मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतोय टेस्ट क्रमांक 5 पर्यंत तुम्हाला 6-7 मार्क मिळतील. पण इथून पुढे कमीत कमी 8 ते 9 मार्क तुम्हाला 100% राहणार आहेत. ठीक आहे. सेम भूगोलचं पण तसंच केलंय आम्ही. बरोबर आहे. सेम काय रे भूगोलचं तसंच केलंय. सेम काहीच बदल नाहीये. बरोबर आहे. एक आयोगाचा फील यावा आयोगाच्या पद्धतीने जर प्रश्न टाकले तर आपण 10 पैकी कुठपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला कोणता टॉपिक सपोज आम्ही नदी प्रणालीवरती प्रश्न विचारला, तुमचा नदी प्रणालीवरचा प्रश्न चुकला याचा अर्थ तुम्हाला नदी प्रणाली या टॉपिक वरती रिव्हिजन देण्याची गरज आहे. कळालं. हे दोन्ही अशाच पद्धतीचे आता सध्या तरी हिस्ट्री आणि जिओग्राफी सुरू झालेले आहेत. ऍप्लिकेशनला पाठीमागालच्या पूर्व परीक्षेसाठी सुरू केलेले कोर्स देखील आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं बाबा याचा फायदा होणार आहे की नाही होणार आहे त्यांना एकदम उत्तम उदाहरण देतो. 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला बी आणि सी चे पेपर झाले. त्या पेपरसाठी आम्ही सेम प्लॅन सुरू केलेले होते. बरोबर आहे. क्लिअर आहे. एवढं तर माहिती आहे. आता ते पेपर झाले त्या पेपरची झेरॉक्स काढा. बरोबर आहे. आयोगाने काय प्रश्न विचारले होते चेक करा आणि त्याच पेपरसाठी जे प्लॅन सुरू केलेले होते ना त्याच्यामधले प्रश्न काही होते का, त्याच्यामध्ये सचिन सरांनी काही टॉपिक फोकस करायला सांगितले होते ते प्रश्न होते का एकदा ते चेक करा. त्याच्यानंतर हा नवीन प्लॅन घ्या. बरोबर आहे. इथं म्हणतच नाहीये मी बेस्ट प्लॅन आहे. बरोबर आहे. तुम्हीच म्हणाल
काय प्लॅन आहे? 10 लेक्चर आहेत, त्या वन डे रिव्हिजनला कशाला पडताय? हे 10 लेक्चर जर चांगले केले तर डोक्यावरून जाणार आहे तुमचे. ठीक आहे, एवढं मात्र नक्की सांगेल की आयोग काय विचारतो हे तुम्हाला या प्लॅन मध्ये 100% समजणार आहे. ठीक आहे, हे प्लॅन उपलब्ध आहेत, बरोबर आहे, ऍप्लिकेशन वरती उपलब्ध आहेत. जुने प्लॅन सोबतच हा नवीन प्लॅन, हा जो फोटो आहे ना, हा फोटो बघून बघायचा की हा नवीन प्लॅन आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी याच्या पाठीमागचे प्लॅन घेतले नाहीत ते पण घेऊ शकताय. सर्वची सर्व प्लॅन नवीन आहेत, कोणताच प्रश्न सेम नाहीये, सर्व वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. बरोबर आहे. आता घेत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आपल्याला माहिती आहे सुरुवातीचे आम्ही काही विद्यार्थ्यांसाठी कुपन कोड लागू करतात, तसंच हिस्ट्रीला, बरोबर आहे, इतिहास या विषयाला कुपन कोड आणि दुसरा भूगोल या विषयाला कुपन कोड सर्वांनी यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काहीतरी त्या फीस मध्ये सूट भेटेल. बघा, इतिहासासाठी सर्वांनी टाकायचं आहे HIS 8, बरोबर आहे, किंवा कॅपिटल करायचं HIS 8 आणि GEO 8 हे कुपन कोड यूज करा. तुम्हाला 100% तिथं काहीतरी जे डिस्काउंट मिळणार आहे ते 100% मिळणार आहे गाईज. ठीक आहे, 100% फायदा होणार हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय. किंवा हा प्लॅन घेण्याच्या अगोदर तुमच्या अभ्यासिकेमध्ये विचारायचंय कोणी सचिन सरांचा कोणता तरी प्लॅन घेतला होता का, त्याचा फीडबॅक आहे का, त्याची प्रतिक्रिया आहे का, आणि त्याच्यानंतरच आमच्या टीमशी जोडा किंवा आमच्या टीमचा कोणता तरी कोर्स घ्या, अन्यथा घेऊ नका. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त मोटिवेशनलच देत नाहीये किंवा मोटिवेशन भाषणच देत नाहीये, त्याच्यापासून परीक्षेत मार्क मिळत नसतात. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं नाही, आम्ही हे करून घेतो आणि आम्ही हे करून घेतलं आहे त्यानंतर आम्ही बोलतो. ठीक आहे, चलो गाईज थांबूया. येणाऱ्या परीक्षेसाठी काही मदत लागली तर इथं नंबर दिलाय, बिनधास्त व्हॉट्सअप करत चला. सर्वांना शुभेच्छा.